सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी सुरेश धस आणि नमिता मुंदडा उपस्थित होते। या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, कठोर कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात जे सांगितलं होतं तेच आश्वासन त्यांनी दिलं। त्यामुळे आता महाराष्ट्रासमोर एक उदाहरण उभं राहिलंय की गुन्हेगाराला माफी नाही, असं म्हणत धनंजय देशमुख यांनी न्यायाची अपेक्षा केली। हिंगोली शहर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। धनंजय मुंडेंविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप करत हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आरोपींची अवस्था तेरे नाम मधील सलमान सारखी झाली पाहिजे, त्यांच्यावर मोक्का लागला पाहिजे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली। तर आरोपींना कोठडीत कुणालाही भेटायला दिलं नाही पाहिजे असंही धस म्हणाले। आझाद मैदानावरील सरपंच परिषदेच्या आंदोलनात सुरेश धस सहभागी झाले। यावेळी कितीही वेळ जाऊ द्या, देशमुखांना तुमच्या मनातून उतरवून देऊ नका, त्यांच्या कुटुंबियांबरोबर कायम रहा असं आवाहन सुरेश धस यांनी सरपंचांना केलं। बीड प्रकरणाची एसआयटी चौकशी करा असं पहिलं पत्र मीच दिलं होतं असं विधान पंकजा मुंडे यांनी केलंय। तसंच देवेंद्र फडणवीस या प्रकरणात कुणालाही क्षमा करणार नाहीत अशी ग्वाहीही पंकजा मुंडेंनी दिली आहे। मी माझ्या छोट्या लेवलच्या विषयांना हाताळले, मोठ्या लोकांवर मी बोलत नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी आमदार सुरेश धस यांना टोला लगावलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडनं सरेंडर होताना वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली। ही कार अजितदादांच्या ताफ्यात होती असा आरोप विरोधकांनी केला होता। लातूरच्या बोरगाव काळे भागात चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडा, धनंजय आणि पंकजा मुंडेंनीही पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसह नागरिकांनी आंदोलन केलंय। त्यामुळे लातूर बार्शी रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झालाय। लातूरच्या रेणापूर भागात नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणी विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने अंबेजोगाई लातूर महामार्गावर चक्काजाम केला। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ संभाजीनगरच्या पैठणमध्ये 9 जानेवारीत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने केलंय। संजय राऊतांनी वाल्मिक कराडचा धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो ट्विट केलाय। दरम्यान मस्साजोगचे ग्रामस्थ दहशतीत आहेत, देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर असून पक्षातील नेत्यांची ते दिल्लीत बैठक घेणार आहेत। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत होणार चर्चा। भाजप आणि ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या नांदेडच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माधव पावडे, माजी आमदार अविनाश घाटे, भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजरेवार या पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे। खेडमध्ये मनसेला खिंडार पडलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील वरिष्ठ पदावर असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडली। महापालिका निवडणुकीला कसं सामोरं जायचं याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली। दरम्यान या पक्षात महत्त्वाचे अंतर्गत बदल होणार असल्याची माहितीही संदीप देशपांडे यांनी दिली। एकनाथ शिंदेंमुळे मनसे महायुतीत सहभागी झाली नाही असा सूर मनसेच्या बैठकीत उमटला। तर महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होईल का याची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। काहींनी महाराष्ट्रातील निवडणुकीवेळी हेलिकॉप्टर तपासावरून घाणेरडी भाषा वापरली, अधिकाऱ्यांना धमक्या देण्यापर्यंत मजल गेली असं विधान निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं। तर प्रचाराची एवढी पातळी घसरू देऊ नका, नव्या पिढीला मतदान करण्याची इच्छाच निघून जाईल अशा शब्दात राजीव कुमार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांना खडेबोल सुनावले। पुण्यात भाजपने ठाकरे गटाला धक्का दिला। ठाकरे गटाच्या 5 नगरसेवकांनी भाजपत पक्षप्रवेश केलाय।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालंय। संभाजीनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 2 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला। विजय वाकोडे यांचा मुलगा आशिष वाकोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येविरोधात आंदोलन करत असताना विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला होता। दरम्यान ज्या पोलीस अधिकाऱ्यामुळे सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्याचे निलंबन करून कायमस्वरूपी नोकरीवरून काढून टाकावं अशी मागणी आशिष वाकोडे यांनी केली। चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या कार्यकाळात आणले गेलेले आणि प्रगतीपथावर असलेले सर्वच प्रकल्प नेटाने पूर्ण करणार असल्याचं आश्वासन भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं। मंत्रालय आणि संबंधित विभागाचे मंत्री यांच्यासोबत संवाद साधून वेळेत प्रकल्प पूर्ण करणार अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। पारोळा तालुक्याची शासकीय विभागांची आढावा बैठक आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी शासकीय कामांसाठी नागरिकांची पायपीट होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले। बांगलादेशी व्यक्तीला जन्मदाखला मिळतो हा विषय गंभीर आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने दाखले देताना काळजी घेतली पाहिजे। जे दाखले देतील त्यांना जबाबदार धरलं जाईल असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलाय। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी दिल्लीत भाजप सरचिटणीस विनोद तावडेंची भेट घेतली। सभापती झाल्यानंतर राम शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आलेत। यावेळी त्यांनी अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती विनोद तावडेंना भेट दिली। कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुश्रीफ गटाच्या आनंदा पाटील यांची बिनविरोध निवड झाली। बोळावी ग्रामपंचायतीच्या विजयात मोलाचा वाटा असणाऱ्या आनंदा पाटील यांची उपसरपंचपदी निवड होताच मुश्रीफ गट आणि युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 14 पीआयसीयू आणि 36 एनआयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। एचएमपीव्हीच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। एचएमपीव्ही व्हायरसमुळे नगरच्या शासकीय रुग्णालयात जवळपास 600 रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे। रुग्ण सापडले नसले तरीही प्रशासनानं तयारी सुरू केली आहे। तसंच घाबरून जाऊ नका, योग्य ती काळजी घ्या असं आवाहनही आरोग्य विभागानं केलंय। एचएमपीव्ही व्हायरसच्या शिरकावामुळे हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात 24 आयसीयू बेड आणि 50 जनरल बेडची सोय करण्यात आली आहे। पूजा खेडकरने सुप्रीम कोर्टात धाव घेतली। अटकपूर्व जामिनासाठी खेडकरने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। यापूर्वी हायकोर्टाने खेडकरचा जामीन फेटाळला होता। त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट दिलासा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मिशन अयोध्या चित्रपटाच्या लॉन्च वेळी रामगिरी महाराजांनी वादग्रस्त विधान केलंय। जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी लिहिलं होतं। त्या गीताला राष्ट्रगीत मानणं योग्य नाही। वंदे मातरम हेच आपलं राष्ट्रगीत व्हावं असं रामगिरी महाराज म्हणाले। पंढरपुरात विठ्ठल मंदिराला मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या रक्षक कंपनीला दणका बसलाय। रक्षक कंपनीचा ठेका मंदिरे समितीने रद्द केलाय। रक्षक कंपनीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी भाविकांसोबत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे। मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्प राबवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे। लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार केला जाईल असे निर्देश मंत्री गडकरींकडून देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यातील एकूण 8 वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। एन नवीन सोना हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रधान सचिव असणार आहे, तर माणिक गुरसाल हे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नवे आयुक्त असणार आहेत।
सोलापूर शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। सोलापूर महानगरपालिकेतील रोजंदारी बदली कामगारांना कायम करण्यासंदर्भात निवेदन देत मागणी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये येत्या 15 जानेवारीपासून ई-टपाल आणि ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रांचं व्यवस्थापन करणारी प्रणाली विकसित करण्यात येणार आहे। प्रशासनानं या ई-ऑफिस प्रणालीवर 83 कोटी रुपये खर्च केला आहे। त्यामुळे 35 विभागात पेपरलेस काम होणार आहे। मालवण येथील जुन्या बंदर जेट्टीच्या मजबूतीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। 2 कोटी रुपये खर्चून हे काम पूर्ण केलं जाणार आहे। आमदार निलेश राणे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झालाय। दरम्यान 9 महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करण्याचे आदेश यावेळी निलेश राणे यांनी दिले। छत्तीसगडमध्ये जवानांना ठार मारण्याच्या माओवाद्यांचा कट सुरक्षा दलानं उधळून लावला। सुकमाच्या कोंटा गोलापल्ली मार्गावर माओवाद्यांनी 10 किलोचा आयडी पेरून ठेवला होता। दरम्यान सीआरपीएफच्या जवानांनी शोध मोहिमेत हा आयडी शोधून निष्क्रिय केलाय। मकर संक्रांतीसाठी भुसावळमधील बाजारपेठांमध्ये मध्य प्रदेश, गुजरात, विदर्भातून मोठ्या प्रमाणात पतंग दाखल झालेत। प्लास्टिक आणि कागदी पतंगाला सर्वाधिक मागणी आहे। याशिवाय कापडी पतंगही बाजारात उपलब्ध आहेत। मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात रेल्वे इंडिकेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते बंद पडलंय। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतीये। ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जतकडे जाणाऱ्या लोकलसाठी प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे। नागपुरात एका विवाहित जोडप्यानं लग्नाच्या वाढदिवसादिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। 4 ते 5 वर्षांपासून बेरोजगारी आणि मुलंबाळही नसल्यामुळे त्रस्त असलेल्या दाम्पत्यानं थेट टोकाचं पाऊल उचललंय। आत्महत्येपूर्वी या दाम्पत्यानं व्हिडिओही बनवलाय। भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानकापासून माहीमला जाणाऱ्या C72 बसमध्ये प्रवाशांचा मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीला पर्दाफाश करण्यात आलाय। 5 पैकी एकूण 4 चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। मुंबईच्या कांदिवली येथील शिवसेनेची शाखा हडप केलेल्या जागेवर असल्याचा आरोप कांदिवलीतील नागरिकांनी केलाय। शिवसेनेचे विभाग प्रमुख लालसिंग राजपूत यांची शाखा असून त्यांची जागा हडप केल्याचा आरोप होतोय। कोल्हापुरातील विशाळगड तब्बल 5 महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। घटनेनंतर विशाळगडावर पर्यटकांसाठी नियम अटी लावण्यात आल्या आहेत। 31 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत पर्यटकांना विशाळगडावर जाता येणार आहे। हिंगोलीच्या आखाडा बाळापूर परिसरात एका व्हॅनला लटकून शाळकरी विद्यार्थी धोकादायक प्रवास करत होता। परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात असूनही अशा प्रकारचे धाडस प्रवासी करतायत। दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजय कुमार ढवाळे यांचं निलंबन करण्यात आलंय। शासकीय कामात कसूर आणि आदेशांचं पालन न केल्याप्रकरणी राज्य सरकारनं ही कारवाई केली आहे। देवस्थान इनाम जमीन आणि विजापूर गुहागर महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केलंय। देवस्थान इनाम वर्ग 3च्या जमिनी खालसा करून शेतकऱ्यांची नावे नोंद करून घ्यावीत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचं 100% ऊस गाळप केलं जाईल असं आश्वासन माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिलंय। तर ऊस तोडणी ही हार्वेस्टर मशीनद्वारेच करावी, कोणतीही ऊसतोड मजुरांवर अवलंबून राहू नये असं टोपे म्हणाले। गोंदिया शहराला लागून असलेल्या कुळवा ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सदस्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। गावातील नाल्याच्या प्रश्नाबाबत वारंवार निवेदन देऊनही या प्रश्नाची दखल घेतली जात नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं जाणार आहे। जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अतिक्रमण हटवण्यास महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे। कारवाईत खेटेनगर ते गुरालाल पेट्रोल पंप रस्त्यावरच्या 35 टपऱ्या हटवण्यात आल्यात, तर 8 हातगाड्या जप्त करण्यात आल्यात। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात झाली आहे। रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी बांधकामांवर कारवाई होत असून आतापर्यंत 70 अनधिकृत बांधकामं हटवण्यात आली आहेत। नंदुरबारमध्ये तापी नदीवरील पुलावरून उसाच्या ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे। त्यामुळे इतर वाहनांचा वेग मंदावलाय।
पुलावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे पोलिसांनी ट्रॅफिकचं नियोजन करावं अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे. येवल्याच्या बादापूर रोडवर भटक्या कुत्र्यांनी 11 वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर कराडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर वाहन चालक फरार असून कराड वाहतूक पोलिसांकडून आरोपीचा शोध सध्या सुरू आहे. पुण्याच्या कर्वेनगर इथं बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पडून महिला जखमी झाली आहे. बांधकामासाठी खोदलेल्या वाहिनीवर कमकुवत झाकण असल्यामुळे ही दुर्घटना घडली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेला रेस्क्यू केलंय. पोलिसांना चकवा देऊन पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या गांजा तस्कराला पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतलंय. नाशिक शहरातील रस्त्यावर मध्यरात्री हा सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या कुख्यात गुंडाला उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या वतीनं बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. महेश उर्फ पप्पू असं या गुंडाचं नाव असून त्याच्याकडून 1 गावठी कट्टा आणि 6 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. परभणीत पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या 18 वर्षीय युवकाचा बस धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय. ब्रह्म राठोड असं या युवकाचं नाव असून सराव करत असताना गंगाखेड अमदापूर बसने त्याला धडक दिली. दरम्यान या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदुरबारमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राधानगरीच्या तुरंबे गावात पार्किंगमध्ये असलेल्या 4 चाकी वाहनाला अचानक भीषण आग लागली. दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे. भरवस्तीत घटना घडल्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वाहनांवरील नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावट नंबर प्लेट प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलंय. ज्या वाहनांना HSRP नंबर नसेल त्या वाहनांवर 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाई होणार आहे.